ठीक आहे. सगळ्यांना आत्मनमस्ते. आजचं सेशन जे आपलं आहे ते आकाशिक रेकॉर्ड्स या विषयावर आहे. ओके. तर आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय? आपल्या सोलची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे, आपण अर्थवर जन्म घेतल्यापासून आपण जे जे या अर्थवर केलं आहे, ही सगळी हिस्ट्री असं म्हटलं जातं की आकाशामध्ये एक अशी लायब्ररी आहे, ज्या लायब्ररीमध्ये आपल्या प्रत्येकाचं एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये नोंद जी केली जाते, आपण ऐकलं असेल चित्रगुप्त आहे, यमदूत आहे, हे आत्तापर्यंत आपण ऐकलं आहे. पण खरोखर असं म्हटलं जातं की चित्रगुप्त असतो आणि चित्रगुप्त त्याच्या पुस्तकामध्ये आपल्या प्रत्येकाबद्दलची एक नोंद करून ठेवतो. या व्यक्तीने या वेळेला असा विचार केला, मग तो चांगला असेल किंवा वाईट, तर आपलं एक एक थॉटसुद्धा तिथे लिहिलेला असतो. आपलं एक एक कर्मसुद्धा तिथे लिहिलेलं असतं. तर असं म्हटलं जातं की आकाशामध्ये हे जे बुक आहे, या बुकवर कंट्रोल कोणाचा आहे? आपले जे स्पिरिट गाईड असतात, आपले जे गार्डियन एंजल असतात, जे जन्मापासूनच आपल्याबरोबर असतात. आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्याबरोबर या दोन एनर्जीज नेहमी असतात. एक असतात गार्डियन एंजल आणि एक असतात स्पिरिट गाईड. तर हे कोणी असू शकतात. काहींचे स्पिरिट गाईड त्यांच्याच कुळातील ॲन्सेस्टर असतात. कोण असतात? जे खरोखर खूप प्युअर सोल होते, खूप चांगल्या लेवलवर आध्यात्मिक होते. तर असे जे सोल्स आहेत, यांना स्पिरिट वर्ल्डमध्ये गेल्यानंतर जर जन्म घ्यायचा नसेल आणि स्पिरिट गाईड म्हणून काम करायचं असेल तर संधी दिली जाते. आणि मग त्यामुळे ते आपल्याच कुळातील ॲन्सेस्टर आपले स्पिरिट गाईड असतात, असंही असतं. जर एंजल म्हणायला गेलं तर आपण जे एंजल्स 7 आर्क एंजल्स म्हटले आहेत, यांच्यामध्ये सुद्धा हायरार्की असते. जसं आपले कसे पिढ्यानपिढ्या एक हायरार्की चालत आहे, आपले वडील, त्यांचे वडील, असं तसंच या एंजल फॉर्ममध्येही तसं असतं. तर अशा प्रकारे स्पिरिट वर्ल्डमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एक वेगळं जीवन असतं. जेव्हा आपला इथे पृथ्वीवरती मृत्यू होतो, तो मृत्यू झाल्यानंतर आपलं जे शरीर आहे हे पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं. आपलं कॉन्शियस माइंड जे आत्ता आपण यूज करतो, तुम्ही मला ऐकत आहात, मी तुम्हाला सांगत आहे, आता इथे आपण कुठलं माइंड यूज करतोय? कॉन्शियस माइंड, जे सतत जागृत असतं. रात्री जेव्हा आपण झोपतो आणि आपल्याला गाढ झोप लागली असं वाटतं, तेव्हा ते माइंड झोपलेलं असतं आणि आपलं अवचेतन मन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड त्यावेळेला जागृत होतं. आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या अनेक जन्मांच्या मेमरीज आहेत. तुम्ही कितीही जन्म आधीचं बघून सांगू शकता की तुम्ही काय करत होतात. इवन तुमच्या स्पिरिट वर्ल्डमध्ये पण तुम्ही जे जीवन जगलेलं आहात त्याच्यासुद्धा मेमरी त्यामध्ये स्टोर्ड आहेत. तर या सगळ्या मेमरीज आहेत, ह्या आपल्या आकाशामध्ये सुद्धा आहेत, त्या बुकमध्ये सुद्धा आहेत की आपण कुठल्या वेळेला काय केलं होतं, आपल्या हातून असं कुठलं पाप घडलं होतं, कुठलं पुण्य घडलं होतं, त्यामुळे आज आपल्याला आपलं जे लाईफ आहे अशा प्रकारे चालत आहे. ठीक आहे. तर आपली जेव्हा डेथ होते तर आपलं जे कॉन्शियस माइंड असतं ते आपल्या देहाबरोबर, आपल्या फिजिकल बॉडीबरोबर तिथेच जातं. तुम्हाला मागच्या जन्माचं आठवतंय? आता मी विचारलं, सांगा मागच्या जन्मात तुम्ही ह्या दिवशी काय करत होतात? आठवणार नाही आपल्याला. ठीक आहे. कारण कॉन्शियस माइंड जे तुम्हाला आठवतंय सगळं, ते त्या जन्मामध्ये तुमच्या देहाबरोबर संपलं. तुमच्या सबकॉन्शियस माइंडबरोबर, तुमच्या ऑराबरोबर आणि चक्र सिस्टीमबरोबर तुम्ही स्पिरिट वर्ल्डमध्ये प्रवेश केला. मृत्यूनंतरचं जीवन असलेलं एक जग आहे, तिथे तुम्ही गेलात. तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचा एक सोल प्लॅन बनवता. ओके. तिथे गेल्यानंतर तुमचे काही सोल जे असतात, जे सुसाईड करतात किंवा पृथ्वीवरती खूप वाईट अवस्थेतून गेलेले असतात, ॲक्सिडेंटली त्यांची डेथ होते,
त्यांना म्हणजे माहिती नसतं की आता आपण परत घरी जाणार नाही आणि त्यांचं ॲक्सिडेंटली डेथ होते. जेव्हा अशा प्रकारच्या घटना होतात तेव्हा त्या सोलला समजतही नाही की आपला मृत्यू झालाय, हे त्याला खरं वाटतही नाही, असं असतं. आणि त्यानंतर त्याला हील व्हायला अनेक महिने अनेक वर्ष लागत असतात. तर जसं आपल्या पृथ्वीवरती काही नियम आहेत, जसं आपल्या पृथ्वीवरती डॉक्टर आहेत, आपण जे जे वेगवेगळे प्रोफेशन बघत आहोत, टीचर्स आहेत, गुरु आहेत, हे सगळं आहे, हे सेम सगळं तिकडच्या जगात पण आहे. इवन व्यक्ती काही वेळेला असं असतं की व्यक्ती जर इथे एखादा जो बिझनेस करत आहे आणि त्या बिझनेसमध्ये तो इतका इन्व्हॉल्व आहे, आयुष्यभर त्याने त्याची सगळी ऊर्जा त्या स्वतःच्या कामामध्ये लावली, त्या स्पिरिट वर्ल्डमध्ये जाऊन सुद्धा तो तशा प्रकारचाच बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो. असतं सगळं माया, पण तरीही त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इतकी ती एनर्जी आहे त्याच्या त्या कामाची, तो तिथे जाऊनही ते करतो. तर तिथे गेल्यावर सुद्धा आपण अशाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशन्स निवडतो. आपण तिथे हील होण्यासाठी जातो. काही सोल्सना जसं आपल्या फिजिकल बॉडीवर काही आपल्याला घाव झाले तर आपल्याला जखमा होतात, मग आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो, ड्रेसिंग करतो, मेडिसिन घेतो, जखम हील होते. पण आत्म्यावर सुद्धा अनेक वेळेला घाव झालेले असतात, सोलवर वुंड आलेले असतात आणि ते तिकडे जाऊन स्पिरिट वर्ल्डमध्ये जाऊन आपल्याला अनेक महिने अनेक वर्ष तिकडचे गाईड्स असतात, तिथे सुद्धा हीलर्स असतात, तिथे सुद्धा डॉक्टर्स असतात, ते आपल्याला हील करतात. आणि जेव्हा ते आपल्याला हील करतात त्यानंतर ही आपण तिथे पूर्ण हील नाही होत, कारण आत्म्यामध्ये तेवढी ऊर्जा नसते जी तो तिथे करू शकतो. त्यासाठी त्याला फिजिकल बॉडी घ्यावी लागते. तो जेव्हा तिथे संपूर्ण हील होतो तेव्हा त्याला सांगितलं जातं की आता तुझ्या आत्म्यामध्ये अजून काही जखमा आहेत, पण जोपर्यंत त्या हील होत नाही तोपर्यंत तुझ्या आत्म्याची शक्ती तितकी वाढणार नाही. त्यासाठी तुला पुन्हा पृथ्वीवर जावं लागेल, तुझी राहिलेली कर्म क्लिअर करावी लागतील आणि त्यासाठी तुला शरीर घ्यावं लागेल. मग त्या शरीरामधनं तुझा प्रवास होईल. मग तुझ्याच कर्मांना बरोबर मॅच असलेले तुला आई वडील शोधावे लागतील. मग आत्मा हा पहिल्यांदा आई सिलेक्ट करतो. त्यामुळे खरं तर आपल्यामध्ये म्हटलं जातं ना की आत्या हे नामकरण करते आणि मग आत्याला धपाटे दिले जातात मागणं, हे एक प्रथा आहे. पण बाळाचं नाव ठेवण्याची जी प्रथा आहे ती तो हक्क खरा फक्त बाळाच्या आईचा असतो. खरं तर आईनेच आधी स्पिरिट वर्ल्डमध्येच बाळाचं नाव तयार केलेलं असतं की माझ्या बाळाचं नाव हे असेल. आणि आत्या ही माध्यम आहे, पण सबकॉन्शियसली एनर्जी आईकडनंच आलेली असते बाळाचं नाव ठेवण्याची, असं असतं. तर त्यानंतर जेव्हा आपण तिथे जातो तिथे आपण हील होतो, मग आपण इथे जन्म घेतो. आता फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर जेव्हा आपल्या हातून अनेक काहीतरी वाईट कर्म घडलेलं आहे तर कॉन्शियसली आपण या मटेरियल जगाशी कनेक्ट आहे. आपल्याला राहू केतू हे ग्रह माहिती आहेत. जेव्हा आपलं मन कसं आहे बघा, आपलं मन कसं आहे, आपल्या हातात आपण जर एखादी इच्छा ठरवली, मला हे मिळू दे, मला हे मिळू दे, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप काही परिश्रम केले आणि तुमची ती इच्छा पूर्ण झाली की लगेच ती इच्छा पूर्ण होते ना होते दुसरी इच्छा समोर उभी राहते की हे झालं पाहिजे, एवढं झालं, आता हे झालं पाहिजे. कारण राहूची इच्छा कधीही संपत नाही. कारण राहू कुठे, आपल्या मनामध्ये, म्हणजे आपल्या डोक्याचा पार्ट. राहूला डोकं आहे आणि केतूला फक्त बॉडी आहे, केतूला डोकं नाही. केतू हा स्पिरिच्युअल आहे आणि त्याला मटेरियलिस्टिक नाही आहे केतू, म्हणून तो स्पिरिच्युअल आहे. आणि राहू जो आहे हा खूप मटेरियल डिझायर्स त्याच्या खूप जास्त आहेत. म्हणून जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपला राहू ॲक्टिव्ह असतो, कारण दिवसभर आज मी हे करणार, आज मी ते करणार, या इच्छा असतात आपल्या. आज मला हे खावंसं वाटतंय, आज मला इथे जावंसं वाटतंय, याही नॉर्मल इच्छा आपल्या दिवसभरामध्ये असतात. ठीक आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा केतू ॲक्टिव्ह होतो, कारण केतूला डिझायर्स नाही आहेत.
आपण झोपतो तेव्हा केतू ॲक्टिव्ह होतो, उठतो तेव्हा राहू ॲक्टिव्ह होतो. तर ह्या सगळ्या आपल्या हे जे प्लॅनेट आहेत, हे मी नेहमी सांगते, हे आपल्या आतमध्येच आहेत आणि आपल्यावर अशा प्रकारे ते प्रभाव करत आहेत. तर जेव्हा आपण या पृथ्वीवर राहत आहोत आणि या मटेरियल गोष्टीची आपला राहू ग्रह कनेक्ट आहे आणि आपण सतत त्याच ह्याच्यामध्ये असतो की आपल्याला लाईफमध्ये काय काय पाहिजे, काय काय मिळवायचं आहे, यामध्ये आपण हा प्रवास सुरू करतो. एक लहान मूल बघा, तो निरागस का वाटतं? ते लहान मूल आहे ते निरागस का वाटतं? कारण त्याला चांगलं वाईट कळत नसतं. त्याला काय पाहिजे काय नाही हे त्याला काही जे मिळेल त्यात त्याला एक लहानसं चॉकलेट दिलं ते लहान मूल खुश होतं. का खुश होतं? कारण त्याला अजून काही मोठ्या मोठ्या डिझायर्स माहिती नाही आहेत. हळूहळू जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्याच्या मनावर ते बिंबवलं जातं. तुला आयुष्यात हे करायचंय, तुला आयुष्यात इतका पैसा कमवायचा आहे, तुला घर घ्यायचंय, तुला प्रॉपर्टी घ्यायची, तुला संसार करायचा, हे सगळं प्रोग्रामिंग केलं जातं. आणि व्यक्ती तो प्रवास करता करता अनेक आत्म्यांना भेटतो आणि मग अनेक आत्म्यांना भेटता भेटता त्याचे जे तर्कवितर्क कॉन्शियस माइंड जेव्हा ॲक्टिव्ह होतं तेव्हाच त्याच्या हातनं कर्म घडायला सुरू होतात. तर आज आपण पृथ्वीवर जेव्हा काही कर्म घडतो, आज तुमच्या लाईफमध्ये आपल्या प्रत्येकाच्या जे पण आपल्याबरोबर आहेत, थोड्या वेळासाठी लांबून आहेत, मनातून आहेत, फिजिकली आहेत, आपल्या घरातील नाती आहेत, बाहेरची नाती आहेत, जे पण आपल्याशी कनेक्ट आहेत, या प्रत्येकाशी तुम्ही एक इथे येण्याच्या आधी एक सोलचं कॉन्ट्रॅक्ट बनवलं होतं. एक आपण सोल कॉन्ट्रॅक्ट बनवतो आपल्या मास्टर्स बरोबर बसून, आपल्या गाईड्स बरोबर बसून आपण पूर्ण जीवन ते निवडतो. आणि माझी इतकी कर्म आहे, जेव्हा आपण मटेरियल जगामध्ये वावरत असतो आपल्या हातून खूप चुका होतात कळत नकळतपणे, पण आपल्या डेथ नंतर आपला सोल जो आहे तो इतका प्युअर आहे, कारण त्या आत्म्याचा जो अंश आहे, आपला आत्माच परमात्म्याच्या अंशापासून बनला आहे. म्हणून त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय आहे? कंपॅशन आहे, प्रेम आहे. जेव्हा ह्या आत्म्याला शरीर धारण केलं होतं आणि त्या शरीराबरोबर जेव्हा कॉन्शियस माइंड जागृत होतं तेव्हाच तो कर्म करायला सुरू करतो आणि मग अनेक नकारात्मक कर्मही आपल्या हातनं घडायला सुरू होतात. त्यानंतर जेव्हा आपण स्पिरिट वर्ल्डमध्ये जातो तेव्हा आपल्याला तुमची एक मूवी दाखवली जाते की बाबा तुझ्या हातनं ही कर्म घडली, हा तुझा मित्र होता आणि त्याच्याबरोबर तू अशा प्रकारे तू त्याला फसवलं. आता काय होईल? तो मित्रही तिकडे असेल. तर जेव्हा त्या आत्म्यांबरोबर तुमची मीटिंग होते, तुम्ही तुमचा सोल प्लॅन बनवता आणि मग तुम्हाला वाटतं की माझ्या हातनं इतकं सगळं जर वाईट कर्म घडलंय, आत्ता मला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे. कारण फॉर्म कुठला असतो? प्युअर. आपल्यालाच आपली लाज वाटते की आपण इतकं वाईट कर्म कसं काय केलं, मी तर खूप प्युअर सोल आहे. त्यामुळे आपण सगळ्या घटना आपल्या निवडतो आणि मी जर एवढा त्रास कोणाला तरी दिलाय, आता माझ्याबरोबर ही गोष्ट झालीच पाहिजे. मला खाली गेल्यानंतर मी जर त्या व्यक्तीला एवढा फायनान्शियल लॉस केलाय, मी त्याचे पैसे लुबाडलेत, मी चोर होतो आणि मी त्याच्याकडे चोरी केली आहे, आता ह्या जन्मामध्ये जेव्हा मी जन्म घेईन माझ्याकडे कोणीतरी येईल आणि चोरी करेल आणि माझं सगळं घेऊन जाईल. हे सगळं आपण निवडतो. कोणीतरी मला आयुष्यामध्ये फसवेल कारण मी त्या व्यक्तीला फसवलेलं आहे. असे अनेक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आपण करतो मॅरेजपासनं, की मी तुला नात्यामध्ये त्रास दिलाय, मी तुला आपल्या वैवाहिक जीवनात त्रास दिलाय, आता तू माझा नवरा बनू नये या जन्मामध्ये आणि मला तुला दिलेल्या त्रासापेक्षाही जास्त त्रास दे, म्हणजे माझा त्रास पूर्ण हील होईल. पण इथे आल्यावर जी मेमरी लॉक होते ना, तेव्हा आपल्याला आठवत नाही आपण काय तिथे किती किती लिहून आलेलो आहोत. ठीक आहे. तर आकाशिक रेकॉर्ड काय असतं? आकाशिक रेकॉर्ड ही एक अशी जर्नी आहे जिथे तुमचा प्रत्येक प्रवास छापलेला आहे त्या आकाशामध्ये. तुमच्या गाईड बरोबर तुम्हाला माहिती आहे की आपण काय कॉन्ट्रॅक्ट करून आलोय, स्पिरिट गाईड्सना माहिती आहे तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट करून आलेला आहात आणि हेच कॉन्ट्रॅक्ट बदलण्याची शक्ती आकाशिक रेकॉर्डमध्ये. आता एखाद्या स्त्रीने ठरवलं, कारण अशा केसेस येतात, किंवा एखाद्या पुरुषाने ठरवलं की नाही मला वैवाहिक जीवनात प्रचंड त्रास झालाय या लाईफमध्ये, पुढच्या जीवनामध्ये मला लाईफ पार्टनरच नको,
मला लग्नच करायचं नाही, मला एकटंच राहायचं आहे आणि फ्री म्हणून राहायचं आहे, की मला कुठलीही जबाबदारी नको आहे त्या संसाराची, कारण मी या जन्मामध्ये प्रचंड त्रासली आहे त्या जबाबदाऱ्यांना. तर त्या व्यक्तीने त्याच्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं लिहिलं. त्याने जे लिहिलेलं आहे तेच त्याच्या आयुष्यात घडत आहे. मग इथे आल्यानंतर जेव्हा विवाह होत नाही, अनेक ज्योतिषांना पत्रिका दाखवणार, अनेक ज्योतिषी सांगणार तुम्हाला हा योग आहे, तो योग आहे, हा दोष आहे, तो दोष आहे. पण तो दोष आला का? तो दोष यासाठी आला की तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तो लिहिलाय, म्हणून आज तो तुमच्या पत्रिकेमध्ये छापलाय. म्हणजे तो दोष तुम्हीच लिहून आलेला आहात, म्हणूनच तो त्या पत्रिकेमध्ये. तुमच्या परमिशन शिवाय तुमची पत्रिका बनलेली नाहीये. तुमच्यावर कुठलेही जे त्रास, जे निगेटिव्ह योग पण आहेत, हे तुम्ही ठरवलेत, म्हणून त्या वेळेमध्ये तुम्ही जन्म घेतला आणि त्या वेळेची ती पत्रिका तशी छापून आली. त्यामुळे ती पत्रिका पण तुम्हीच तुमची बनवलेली आहे, की असे असे हे प्लॅनेट्स माझ्या या घरांमध्ये राहतील आणि मला असे असे त्रास देतील. त्या व्यक्तीवर मी खूप या जन्मात अनेक तंत्रमंत्र करून त्याला सतवले. आता या जन्मामध्ये माझ्याबरोबर अशाच प्रकारचे तंत्रमंत्र होतील आणि मी खूप त्रासणार. माझ्यावर ब्लॅक मॅजिक होईल आणि मी खूप त्रासातनं त्या पेनमधनं जाणार आणि मी त्या पेनमधनं जाईन तेव्हा माझी कर्म हील होतील. इतका छान मोठेपणा करून आपण सगळं कॉन्ट्रॅक्ट लिहून येतो. पण खाली आल्यानंतर जेव्हा आपण त्रासतो, आपली मेमरी लॉक असते, आपल्याला काहीच माहिती नाही माझ्या लाईफमध्ये काय असं होतंय, सगळे ज्योतिषी पार पडतो, सगळ्या देवांना सगळं तीर्थयात्रा करून येतो की काहीतरी होईल, तरीही गोष्ट घडत नाहीये. का घडत नाही? कारण तुम्ही लिहिलेलं जे आहे कॉन्ट्रॅक्ट, जोपर्यंत तुम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट कोणीही बदलू शकत नाही. आकाशिक रेकॉर्डमध्ये एक्झॅक्टली आपल्याला हेच करता येतं. तर आकाशिक रेकॉर्ड हा असा प्रवास असतो जिथे तुमच्या पहिल्यांदा तर तुमचे 6 सेन्सेस जागृत होणं गरजेचं असतं. तुमचे सेन्सेस जागृत नाही झाले तर तुम्ही तिथपर्यंत बघू शकत नाही. तुम्ही तुमच्या पास्ट लाईफला बघू शकत नाही, कारण 6 सेन्सेस जे आहेत ते तुम्हाला, तुमचं थर्ड आय जेव्हा ॲक्टिवेट होतो तेव्हाच तुम्ही ती गोष्ट बघू शकता. जोपर्यंत थर्ड आय ॲक्टिव्ह नाही तोपर्यंत तुम्ही ते बघू शकत नाही. तर त्यासाठी पहिल्यांदा आपले सेन्सेस जागृत होणं गरजेचं असतं. आपले ऑरा आणि चक्र डेव्हलप होणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण आपलं पास्ट लाईफ बघतो, आपल्याला कळतं की माझ्याबरोबर असं असं झालेलं आहे आणि त्यामुळे माझ्या लाईफमध्ये हे सगळं घडत आहे, हे मीच ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे आकाशिक रेकॉर्डद्वारे आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये चेंजेस करू शकतो. आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टला चेंज करू शकतो. एखाद्या व्यक्तीबरोबरचं जर कॉन्ट्रॅक्ट असेल, समजा हजबंड वाईफ आहेत, या लाईफमध्ये ते हजबंड वाईफ आहेत, पास्ट लाईफमध्ये ते बिझनेस पार्टनर होते, एकाने दुसऱ्याला प्रचंड त्रास दिलेला आहे, आता दुसऱ्याला त्रास भोगायचा आहे, वरती गेले, त्यांनी ठरवलं की मी तुला खूप त्रास दिला, मला समजलं नाही, माझ्या हातनं इतकं वाईट घर्म घडत गेलं, आता तू माझा नवरा बनून ये, मी बायको बनून येईन आणि तू मला प्रचंड त्रास दे, मला खूप पेन दे, आणि त्यामुळे तू असं केल्यामुळे माझं ते कर्म हील होईल, आपण तसं कॉन्ट्रॅक्ट करूया. तसं कॉन्ट्रॅक्ट लिहून आलो. आणि त्यानंतर जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडायला सुरू होतात या लाईफमध्ये, तेव्हा मग खूप विचित्र सगळी सिच्युएशन वर्स्ट होऊ लागते. मग जर त्यांनी त्यांच्या आकाशिक रेकॉर्डच्या कॉन्ट्रॅक्टमधनं असं लिहिलं की या व्यक्तीबरोबर मी जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट इतकं निगेटिव्ह आहे आणि आता मला या व्यक्तीबरोबरच आयुष्य तर काढायचं आहे, पण कंपॅशनने, ग्रॅटिट्यूडने आणि प्रेमाने, तर आमचं हे कॉन्ट्रॅक्ट पॉझिटिव्ह होऊन आम्ही एकमेकांबरोबर पुढे सस्टेन होऊ शकतो, आम्ही राहू शकतो. तर तिकडे जेव्हा तुमचं कॉन्ट्रॅक्ट बदलतं, ऑटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये, लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरू होतात. तुमचं सगळं चेंज होतं, तुमचा DNA ट्रान्सफॉर्म होतो, तुमच्या सेल, कारण ही जी मेमरी आहे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये, ती मेमरी ऑलवेज तुमच्या सेल्सनं सांगत असते, जा हे काम करा, जा हे काम करा. ती मेमरी काम करते आणि ती गोष्ट घडते. तर आपले जे फिजिकल इलनेस आहेत, आपल्याला जे आजार आहेत,
हे जे आजार आहेत, हे आजार पण आपण आपले निवडलेले आहेत, आपल्या कर्मानुसार निवडलेत. तुम्ही बघितलंय कधी काही असे संत आहेत, त्या संतांना आयुष्यभर मेडिटेशन करून, आयुष्यभर चांगलं कर्म करून कॅन्सरसारखे आजार होतात. मी ते कुठल्याही संताचं आता नाव घेणार नाही, पण मी सांगते, तुम्ही सर्च करू शकता. का? कारण त्यांना माहिती आहे की आपली अजून खूप कर्म आहेत ह्या बॉडीमध्ये आणि त्यांना परत जन्म नको आहे, त्यांना मोक्षप्राप्ती हवी आहे. म्हणून ते स्वतःहून त्यांनी तो आजार निवडला मनुष्य योनीमध्ये जन्म घेऊन. का? जितका आजार पेन देणारा असेल तितकं कर्म लवकर हील होतं. आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की तुम्ही अनवाणी वर्षभर चाला, तुम्ही नवरात्रामध्ये अनवाणी राहा, चप्पल घालू नका, तुम्ही अनवाणी या तीर्थयात्रेला जा, एवढ्या पायऱ्या चढा, याचा अर्थ काय? असं केल्यावर तुम्हाला त्याचं फळ मिळेल अशी काही तीर्थस्थळं आहेत, तिथे हे सांगितलं जातं, इथे तुम्ही अनवाणी जा. कारण जेव्हा तुमच्या पायांना वेदना होतात सतत अनवाणी चालून, तेव्हा तुमचं फिजिकल कर्म हील होतं. जेव्हा तुम्हाला मानसिक त्रास लाईफमध्ये होत असेल, मानसिक त्रास कशाने होतो? रिलेशनशिपमुळे, किंवा फायनान्शियली तुम्हाला सक्सेस मिळत नसेल, आर्थिक अडचणी येतात, महिना कसा काढायचा, हे जे पेन तुम्हाला होत आहे, इमोशनल पेन आहे. त्यामुळे तुम्हाला जितके इमोशन्स तुम्हाला सहन करावे लागते, जितकं मानसिक त्रासातनं जावं लागते तुम्हाला, तितकं तुमचं कर्म हील होतंय. पण हल्ली आपल्यामध्ये आता तितके पेशन्स राहिले नाही आहेत की आपण त्या कर्मांना सहजपणे ॲक्सेप्ट करू, स्वीकारू. पण परमेश्वराने असे काही एनर्जी लेवलचे एनर्जी प्रत्येक वेळी अपडेट होते. आणि आत्ता आपल्याला सत्ययुगामध्ये होतं की 12 वर्ष तपश्चर्या करून परमेश्वर प्राप्त व्हायचा. परमेश्वरालाही माहिती आहे की कलियुगात हे शक्य नाही आहे, म्हणून त्याने एनर्जी लेवलवर इतके चांगले चांगले आपल्याला या गोष्टी दिलेल्या आहेत. एनर्जी इतकी अपडेट झाली आहे की स्वतःवर काम करून तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. असं आहे. तर आपण आपल्या सोल कॉन्ट्रॅक्टला बदलू शकतो, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखर ती खूप छान वर्क करते. तर आपल्याला कुठला आजार आहे बघा, काही लहान मुलं मी बघते, लहान मुलं 1 वर्ष 2 वर्षाच्या वयामध्ये त्यांना कॅन्सरसारखा आजार होतोय, हार्टमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, डायबिटीस, इन्सुलिन घ्यावं लागतं एवढ्या लहान वयामध्ये. का? कारण हे त्यांनी निवडलेलं आहे. आणि जेव्हा लहान मूल जे असतं 1 आणि 2 वर्षाचं, तो जेव्हा ह्या पेनमधनं जातोय, ठीक आहे, त्याला काहीच माहिती नाही आजार म्हणजे काय आहे, त्याला काहीच समोरच्या जगातलं काही माहिती नाही. पेनमध्ये कोण राहतं? आई वडील. कारण कर्म आई वडिलांचं असतं. ठीक आहे. तेव्हा त्या तिघांचं ते कॉन्ट्रॅक्ट, सोल कॉन्ट्रॅक्ट असतं की आम्ही आणि त्यांना काय आहे, जन्मापासून जेव्हा आपलं मूल या त्रासात आहे तेव्हा ते पैशांचा विचार करत नाही आणि खर्च करत राहतात, पैसे खर्च कर की काही ट्रीटमेंट करून आम्हाला आमच्या मुलाला यातनं बाहेर काढायचे. ठीक आहे. म्हणजेच काय, त्यांचं देणं असतं त्या सोलला. आज तो सोल त्यांचं मूल बनून आलंय, पण कुठेतरी ते देणं आहे. आणि त्यामुळे त्या तिघांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे की मी तुमचं मूल बनून येईन आणि जोपर्यंत जेवढं तुम्ही माझं घेतलंय ते पूर्ण वसूल होत नाही तोपर्यंत तुम्हाला माझ्यावर खर्च करावा लागेल. पण जर त्यांनी जर आकाशिक रेकॉर्ड बघितला आणि त्यांनी जर त्या कॉन्ट्रॅक्टला कॅन्सल करून न्यू कॉन्ट्रॅक्ट केलं तर हे कॉन्ट्रॅक्ट चेंज होईल आणि त्यांचं बाळही हील होईल. इतका फरक असतो. तर लाईफमध्ये आपल्याला जे पण प्रॉब्लेम्स आहेत, इवन फायनान्शियली सुद्धा, आज आपल्याला जॉब, करिअर, सक्सेस याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. का येतात? आणि जर असं काही सांगितलं की जॉबमध्ये प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे कुठला तरी ग्रह खराब आहे एवढंच आपल्याला वाटतं. किंवा मी खरं सांगते, आत्तापर्यंत एवढ्या अपॉइंटमेंट्स झाल्यात, जबरदस्तीने प्रत्येकाला वाटतं आमच्यावर कोणीतरी काही केलंय का. जबरदस्तीने विचारलं जातं, नाही नाही तुम्ही एकदा बघून सांगा की आमच्यावर कोणीतरी, ना तुमच्यावर कोणी काही नाही केलंय, नाही नाही तुम्ही एकदा बघा, अजून बघा, डीपली बघा आणि सांगा की कोणीतरी काहीतरी केलंय का. प्रत्येक वेळी कोणीतरी काहीतरी करण्याची गरज नसते. तुमचे स्वतःचे ब्लॉकेजेस आहेत ते. काही वेळेला काही जण सगळं करतात, खूप गोष्टी करतात,
पण तरीसुद्धा जेव्हा ते मनामधनं निगेटिव्ह विचार करत राहतात तेव्हा ते स्वतःभोवती एक ब्लॉकेजेस क्रिएट, एक अदृश्य वॉल क्रिएट करतात. मग ते कितीही काही करू देत, एनर्जी तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मी म्हणते की सुरुवात स्वतःच्या प्युरिफिकेशनपासून करा. जेव्हा आता आकाशिक रेकॉर्डचं वर्कशॉप जो होणार आहे तो मी 2 दिवसात नाही संपवू शकत. ज्यांना 3 महिने थांबू शकतायत, जे 3 महिने, त्यांनीच तो कोर्स करावा. कारण मला मॅडम तुम्ही आकाशिक रेकॉर्ड शिकवा याच्यासाठी खूप बऱ्याच जणांचे मेसेजेस आलेले. त्यामुळे मी म्हटलं की एप्रिलपासून स्टार्ट होईल किंवा मार्चच्या एंडपासून स्टार्ट होईल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रोग्राम दिला जातो की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला प्युरिफाय करा. तुम्ही आकाशिक रेकॉर्ड ही एनर्जी खूप हाय एनर्जी आहे, तिथपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे तुम्हाला. कारण त्यामध्ये असे गेट्स आहेत, त्या गेटमधनं तुम्हाला जायचं असतं, एंजल्सना भेटायचं असतं, एंजल्स बरोबर कम्युनिकेट करायचं असतं, तुमच्या गाईड बरोबर कम्युनिकेट करायचं असतं. हे सगळ्या प्रोसेस असतात त्यामध्ये. तर त्यासाठी पहिल्यांदा तुमचं कॉन्शियस माइंड शांत पाहिजे, तुमचे चक्रा सिस्टीम, ऑरा हा व्यवस्थितपणे ॲक्टिव्ह झाला पाहिजे, तुमचं डाएट बदललं पाहिजे. कारण कितीतरी प्रकारचे फूड आपण जे खातो त्याच्यामुळे आपलं आज्ञाचक्र ब्लॉक होतं, पूर्णपणे ब्लॉक्ड होतं. आणि मग तुम्ही किती पण देवदेव करा त्याचा काही उपयोग होत नाही. मंत्र चॅन्टिंग केल्याने काय होत असतं, आपल्याला सांगितलं जातं हा जप करा, तो जप करा. त्याचा अर्थ काय आहे? मंत्र चॅन्ट तुम्ही जेवढा करता त्या मंत्रांची ऊर्जा जशी जशी तुम्ही रिसीव करता तुमच्या DNA पर्यंत ती एनर्जी जाऊन त्या एनर्जीच्या व्हायब्रेशनने हळूहळू तुमचा DNA ट्रान्सफॉर्म होतो. ही मेथड आयुर्वेदिक औषधासारखी आहे, हळूहळू रिझल्ट. आणि त्यामध्ये तुमची एकनिष्ठता किती ते पण आहे. बऱ्याच वेळेला असं होतं डोळे बंद आपण मंत्र म्हणतोय, तिथे काय झालं की आपण डोळे उघडणार बघणार, इथे काय झालं डोळे उघडणार बघणार, मध्येच बोलणार, मध्येच फोन बघणार, अशा घटनात आपण एकाग्र नसतो. त्यामुळे तिथे ते मंत्रसुद्धा प्रॉपर वर्क करत नाही. ठीक आहे. आणि आपल्याकडे पेशन्स नाही आहेत आता थांबण्यासाठी. त्यामुळे इन्स्टंट जेव्हा आपला रिझल्ट पाहिजे असतं तेव्हा असे आता बरेच काही फूड्स असतात, काही ज्युसेस असतात, डाएट असतात. ते डाएट तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल पहिल्यांदा तुमची बॉडी हील होते. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशनच्या प्रॅक्टिसेस दिल्या जातात. त्या प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचं ऑरा हील होतो. तुमच्या विचारांमध्ये बदल करण्याच्या प्रॅक्टिसेस दिल्या जातात. जसं जसं हे पहिल्यांदा क्लिन्झिंग होतं त्यानंतर तुम्ही त्या हायेस्ट एनर्जीपर्यंत पोहोचता. हे झाल्यानंतर तुम्हाला अट्यून केलं जातं एंजल्सच्या एनर्जी बरोबर. आणि जेव्हा तुमची एनर्जी त्या एंजलच्या एनर्जी बरोबर, असं म्हटलं जातं आर्कएंजल मेट्रॉट्रॉन जे आहेत, हे आपण हिंदू सनातनमध्ये जसं चित्रगुप्त म्हणतो तसंच एंजल फॉर्ममध्ये आर्कएंजल मेट्रॉट्रॉन जे आहेत, आर्कएंजल मेट्रॉट्रॉन हे चित्रगुप्त आहेत. आणि त्यांच्याकडे आपला सगळा बुक जे रेकॉर्ड आहे आकाशिक, हे सगळे बुक लायब्ररी त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यांना जाऊन आपल्याला भेटता आलं पाहिजे, त्यांना रिक्वेस्ट करता आली पाहिजे, त्यांच्याकडनं बुक मिळवता आलं पाहिजे. यासाठी आपली एनर्जी तेवढी लागेल. म्हणून ह्या कोर्सला आकाशिक रेकॉर्ड जो होणार आहे याला मी 3 महिने सांगते लागतील. कारण मी स्वतः आत्तापर्यंत अनेक ठिकाणी आकाशिक रेकॉर्ड शिकून मी माझ्या एनर्जीने आकाशिक रेकॉर्डपर्यंत अनेक स्वतः रिसर्च केला की कशा प्रकारे आपल्याला आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस करता येऊ शकतो. 2-2 दिवसाच्या कोर्समध्ये कधीही ते शक्य होत नाही. खरं तर नाही होत. आपल्याला स्वतःला काय प्रोग्रामिंगची गरज असते हे मी माझ्या रिसर्चद्वारे ठरवलं की आपल्याला एवढ्या प्रोग्रामिंगमधनं जावं लागतं तेव्हाच आपण त्या हायेस्ट एनर्जीपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. तर आपला जो आकाशिक रेकॉर्डचा वर्कशॉप होणार आहे हा साधारण मार्चच्या एंड 29 किंवा 30 तारखेपासून सुरू होईल. फर्स्ट इंट्रोडक्टरी, आणि हा रोज होणार नाही, आठवड्यातनं एकदा हा वर्कशॉप होईल, संध्याकाळचा 2 तास. प्रत्येक वेळी तुम्हाला एक प्रॅक्टिस दिली जाईल. 3 महिने फॉलो करायला एक डाएट दिला जाईल. 3 महिन्यासाठी एक डाएट दिला जाईल. तो डाएट तुम्हाला 3 महिने फॉलोच करायचा आहे.
आठवड्यातनं एकदा तुम्हाला प्रॅक्टिस दिली जाईल. ती प्रॅक्टिस रोज स्वतःवर करायची, रोज स्वतःवर करायची, ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये हिलिंग व्हायला सुरू होईल, तुमचं ऑरा क्लीन होईल, तुमचे चक्र सिस्टीम क्लिअर होईल. असे वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस दिल्या जातील. त्यानंतरचे जे शेवटचा दिवस आपला असणार आहे, शेवटचे म्हणजे शेवटीचे दिवस, जिथे तुम्हाला आता मला कळते की तुमचा ऑरा बऱ्यापैकी छान डेव्हलप होतो आहे. त्यानंतर शक्तिपात दिला जातो आणि त्यानंतर ते सेशन संपूर्ण दिवसाचं सेशन असणार आहे, 2 दिवसाचं. तेव्हा आपण एक सुट्टी बघून असं सेशन ते करणार, कारण ते पूर्ण दिवसाचं चालेल. ज्या सेशनमध्ये तुम्हाला एकमेकांचे आकाशिक रेकॉर्ड तुम्ही ॲक्सेस करू शकत आहात का याची आपण प्रॅक्टिस घेणार. असं आहे, समोरासमोर मी बघणार की तुम्हाला आकाशिक ॲक्सेस होत आहे का त्या व्यक्तीचं. ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला ह्या प्रॅक्टिसेस कराव्या लागणार प्रत्येक आठवड्याला. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स पण शिकवले जातील आणि याचं प्रत्येक वेळी तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं जाईल. फक्त ते रेकॉर्डिंग तुम्ही कुठेही शेअर करू शकत नाही, तो नियम तुम्ही मोडू शकत नाही, हे असतं. आकाशिक रेकॉर्ड हे तुमच्या इमोशनल, मेंटल आणि फिजिकल लेवलवर काम करतं, सर्व लेवलवर काम करतं. तुमचे पास्ट लाईफचे अनेक ब्लॉकेजेस असतात. जर तुमचा मृत्यू झाला आहे, ज्या कारणाने झाला आहे, तुम्हाला फायरची फिअर असते, पाण्याची फिअर असते, ॲक्सिडेंटची भीती असते, हे ब्लॉक कुठून आले? तुम्हाला पास्ट लाईफमध्ये कोणी फसवलं असेल, तुमच्या घरात कोणी जर मोठी चोरी केली असेल, तरीही तुम्हाला या लाईफमध्ये फायनान्शियल ब्लॉकेजेस येतात. इनसेक्युअरपणा असतो की बापरे, माझ्याकडे जर जास्त पैसे आले तर माझे पैसे कोणीतरी घेऊन जाईल, ही फिअर तुमच्यामध्ये राहणार आणि त्यामुळे तुम्ही त्या लिमिटपर्यंत कधी पोचू शकत नाही. काही वेळेला असं वाटतं तुम्हाला पास्ट लाईफमध्ये कोणी फायनान्शियली फसवलं असेल, पैसे घेऊन तुमचे रिटर्न दिलेच नसतील, तर या लाईफमध्ये तुम्हाला खर्च करताना 10 वेळा भीती वाटेल की मी खर्च करत आहे पण मला मिळतील ना पैसे, किंवा पुढचा महिना आपला व्यवस्थित जाईल ना, आपल्याकडे येतील ना, आपण बिझनेस चालू करत आहोत पण खरोखर बिझनेसमध्ये माझी ग्रोथ होईल ना. हे तुमचे फायनान्शियल ब्लॉकेजेस आहेत. तुमचं उत्तर तुमच्याकडेच आहे. ॲक्च्युली तुम्हाला जर असं कधी कधी वाटतं की मला जर तुमचा मृत्यू कुठल्या दीर्घ आजाराने पास्टमध्ये झाला असेल, त्या व्यक्तीला सतत या लाईफमध्ये मला काय होईल का, मला कुठला आजार होईल का. कितीतरी वेळा रीडिंगमध्ये मला हा प्रश्न विचारला जातो, मला असा कुठला आजार होईल का मॅडम दीर्घ, तुम्हाला दिसतंय का फ्युचरमध्ये. मी सांगते तुम्ही का प्रोग्रामिंग करताय, फ्युचरमध्ये होईल की नाही ते तुम्ही प्रोग्रामिंग करू नका. आमच्या पत्रिकेमध्ये त्याचं सांगितलंय तुम्हाला दीर्घ आजार होऊ शकतो. हेच असतं, कॉन्ट्रॅक्ट चेंज करा, मग नाही होणार. तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट चेंज केलं की ज्या पॉसिबिलिटीज तुमच्या पत्रिकेमध्ये दाखवल्यात त्या संपूर्णपणे टळल्या जातात. कारण कुंडली तुम्हीच लिहून आलेला आहात तुमची. देवाने आपली कोणाची कुंडली बनवलेलीच नाही आहे, आपण आपली बनवलेली आहे, असं आहे. ठीक आहे, तर तुमच्या प्रत्येक लाईफच्या झोनवर, आणि मी इथे 100% गॅरंटी देते, माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड शिकायला सुरू करता त्याच्यात सगळ्यात आधी पहिल्यांदा तुम्हाला एक पॉवरफुल मंत्र दिला जातो. मंत्र म्हणजे ती प्रेयर आहे, ॲक्च्युली ती प्रेयर आहे, मंत्र नाही म्हणता येणार. चित्रगुप्तची म्हणजे आर्कएंजल मेटाट्रॉनची. जसं तुम्ही ते सुरू करता तुमचे पहिल्यांदा फायनान्शियल ब्लॉकेजेस हिल व्हायला स्टार्ट होतात आणि खरोखर होतात. रोज फक्त असतं की एकच अट, दिवसभरामध्ये एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपताना तुम्हाला ती म्हणावी लागते. किती वेळा ते तेव्हा सांगितलं जातं तुमच्या एनर्जीनुसार. कोणकोणत्या ह्याच्यात कनेक्ट आहे मी पर्सनली बघत नाही, पण त्या सगळ्या सोर्सची एनर्जी माझ्याशी कनेक्ट होऊन मला समजतं किती टाईम, किती वेळा, कसं डाएट यांना गरज आहे. त्यामुळे ते तेव्हा सांगितलं जाईल. तर आकाशिक रेकॉर्डची प्रॅक्टिस तुम्ही करायला लागल्यामुळे पहिल्यांदा तुमचे इमोशनल ब्लॉकेजेस क्लिअर होतात, तुमचे फायनान्शियल ब्लॉकेजेस क्लिअर होतात. मलाही माहिती नाही एवढं मॅजिक कसं काय होतं, पण ते होतं, अगदी होतं. ज्यांना फिजिकली जे खूप असे त्रासात आहेत
त्यांचा फिजिकल हिलिंग व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे तुम्ही ज्या त्रासात आहात त्या गोष्टीचं हिलिंग व्हायला स्टार्ट होतं. आणि ते इतकं छान होतं, इतकं मॅजिकली होतं की खरोखर होतं. आणि प्रत्येक वेळी मी विचारते, काय तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस वाटतोय, या वीकमध्ये तुम्हाला काय वाटतंय, काय फरक वाटतोय, हे आपण करतो. तर आता तुमच्या लाईफमध्ये जी सिच्युएशन आहे याचं सत्य तुम्हाला कळण्यासाठी आकाशिक रेकॉर्ड तुम्हाला हेल्प करतं. कशामुळे ही सिच्युएशन आहे. खरं तर आपल्या लाईफ खूप स्मूथ होऊ शकतं, पण आपल्याला अशा प्रकारच्या एनर्जीजचा यूज करावा लागतो, तेव्हा आपलं लाईफ स्मूथ होतं. कारण आपण बियॉन्ड द विजन बघू शकत नाही, त्यामुळे आपल्या लाईफमध्ये घडणारी परिस्थिती आपल्याला ऑलवेज वर्स्ट वाटते. माझ्याच बरोबर असं का होतं. पण तुम्हाला जी परिस्थिती दिसते आहे ती परिस्थिती तुम्ही निवडलेली आहे तुमच्या भल्यासाठी. पण आता फक्त तुम्हाला ती सिच्युएशन बदलावी असं वाटत आहे. आणि जे आकाशिक रेकॉर्डमध्ये कनेक्ट होतात त्यांच्या सोलची ती डिवाइन डेस्टिनी असते की ते ठरवतात की ठीक आहे, आत्तापर्यंत ओके, आता सगळं चेंज करायला सुरुवात करूया. आकाशिक रेकॉर्ड प्रत्येकाला इझिली नाही मिळत. ते मिळायला तुमच्या सोलची तयारी लागते, तेव्हाच ते मिळतं, त्याशिवाय नाही मिळत. ओके, मी आता इथे क्वेश्चन्स घ्यायला सुरू करते चॅटमध्ये. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील ते विचारा. एकच मिनिट. डेथ नंतर आपले लव्ड वन विसरून जातात का आपल्याला? बघा, आपल्या मृत्यूनंतर आपले लव्ड वन असतात ते स्पिरिट वर्ल्डमध्ये असतात आणि ते आपल्याला बघत असतात, पूर्णपणे बघत असतात. आणि मी सांगते की इमोशनली कनेक्ट राहू नका, त्यामुळे त्यांना पुढे जायला त्रास होतो. आपल्या मागच्या जन्माचे आई वडील आत्ता आठवत आहेत का? नाही आठवते. आपण आपल्या या जन्मात आपल्या गतीने जातोय, मग त्यांनाही त्यांच्या गतीने जाऊ द्या. ओके, आपले फ्युचर समजते का आणि आपले वाईट कर्म आपण सुधारू शकतो का? हो, आपण आपले वाईट कर्म नक्की सुधारू शकतो. आकाशिक रेकॉर्डने नक्की सुधारू शकतो आपण. डेथ अजून काय? हां, मग सगळे ज्योतिषी उपाय सांगतात ते का करायचे? त्या ओव्हरऑल आपल्यावर आहे. सॉरी, ते ओव्हरऑल आपल्यावर आहे. ज्योतिषी उपाय सांगतात, त्यांचे उपाय वाईट नाही आहेत. तुमचा प्लॅनेट त्या ट्रान्झिटमध्ये तुम्हाला काय फळ देतो यावर ते त्यांचा अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्र काय साधारण नाही आहे, त्याच्यामध्ये इतका तो डीप विषय आहे. त्यांचा विषय, हा विषय खूप चांगला आहे. त्या विषयाला कधीही आपण नावं ठेवू नये प्रत्येकाने. ॲस्ट्रोलॉजी कधीही चुकीची ठरू शकत नाही. ते सांगतात तुमचे प्लॅनेट बघून तुम्हाला ज्योतिष, की हा प्लॅनेट तुमच्यावर अशी हिट करत आहे, याची ही दशा चालू आहे, ट्रान्झिटमध्ये तो इथे आहे तिथे आहे, आणि तुम्हाला तो त्रास होऊ नये म्हणून ते तुम्हाला उपाय सांगतात की त्रासाची तीव्रता कमी व्हावी यासाठी. पण त्याचे काही वेळेला काहींना त्याचा फरक पडतो, काहींना पूर्ण फरक नाही पडत. का? कारण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये चेंज होण्याची गरज आहे. आता एखाद्या व्यक्तीला जॉब मिळत नाहीये, त्याचा आकाशिक रेकॉर्ड बघितलं, त्याला सांगितलं, उपाय सांगितले, त्यांनी सगळं केलं, सगळ्यांना बोलवलं, सगळ्या देवांना बोलवलं, सगळ्या एंजल्सना बोलवलं, पण त्यांना रिझल्ट येत नाहीये. म्हणजेच काय? पास्ट लाईफमध्ये त्यांच्या रेकॉर्डमध्ये असं काही आहे जिथे त्यांनी ती एनर्जी क्रिएट केली आणि तो ब्लॉक त्यांच्या आतमध्ये. जोपर्यंत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमधनं तो ब्लॉक क्लिअर करत नाही ते, तोपर्यंत त्यांच्याबरोबर ती गोष्ट होणार, त्यांना जॉब मिळणार नाही. हे त्यामागचं रिझन असतं. पण आपल्याला, मी जसं नेहमी म्हणते की आपल्याला फ्री विल दिलंय. फ्री विल म्हणजे परमेश्वराने आपलं कधी कर्म परमेश्वराने ठरवलेलं नाही आहे. मी आधीही सेमिनार झालं त्यात सांगितलंय, परमेश्वराने जर एक समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या आईने ठरवलं, तिला दिलंय, देवाने एक काम दिलं की तू आमचं भविष्य, तुमची आई, तू या तुझ्या 4 मुलांचं भविष्य लिही. तर ती आई कसं भविष्य लिहेल? प्रत्येकाचं भविष्य ती समानच लिहेल.
एकाला राजा बनवते, एकाला रंक बनवते असं ती नाही म्हणणार. ती आपल्या चारही मुलांना राजाच बनवण्याचं भविष्य लिहिणार. ठीक आहे. तसंच परमेश्वर आपला परमपिता आहे आणि तो आपलं भविष्य लिहित नाही. जर लिहायचं ठरवलं असतं तर या जगात गरिबी कधीच नसते. ठीक आहे. आपण आपल्या कर्माने आपलं भविष्य लिहून आलेलो आहोत आणि त्याच भविष्याला जे आपण लिहून आलोय त्याला आता चेंज कसं करायचं यासाठी आकाशिक रेकॉर्ड आपल्याला हेल्प करतं. आणि त्याला ॲक्च्युली आकाशिक रेकॉर्ड जे एक्सेस करणं वेगळं आणि त्याचं हिलिंग करणं हा मेन पार्ट जो आहे. फॉर एक्झाम्पल आता मी जेव्हा रीडिंग घेते त्या रीडिंग मध्ये मी आकाशिक एक्सेस करते की तुमची ही फाईल आहे, तुम्ही असं असं कर्म केलं होतं आणि म्हणून तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही या रेमेडी करा. त्या रेमेडी मी नेहमी सांगते 80% रेमेडी काम करतील, 20% तुमचं कर्म पण आहे. हे ऑलवेज मी प्रत्येकाला सांगते. का सांगते? कारण मला माहिती आहे जर तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ते लिहिले तर रेमेडी पण तुमच्यावर वर्क नाही करणार असं असतं. तर आकाशिक रेकॉर्डमध्ये नुसतं तुम्ही एक्सेस नाही करत तर तुम्ही तुमचं हिलिंग पण करता. हाही पार्ट त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे ज्योतिषींचे उपाय कधीही चुकीचे नसतात. ते तुमचे प्लॅनेट बघून तुम्हाला उपाय सांगतात. हां, जे मी मेन सांगत होती की परमेश्वराने आपलं कर्म लिहिलेलं नाही, उलट त्यांनी आपल्याला गिफ्ट दिले फ्री विल. हे घ्या. तुम्हाला ज्यांची कर्म चांगले त्यांना 100% दिलं जातं. एखाद्याचं कर्म खूप वर्स्ट आहे म्हणून त्याला सांगितलं जातं की तू खूप वाईट कर्म केली आहेत गत जन्मात, तर तुला आता फ्री विल देण्यामध्ये 20%च आम्ही देऊ, कारण तुझी कर्म तशी नाहीत की तुला 100% फ्री विल देण्यात येईल. 20%. मग त्या 20% फ्री विलचा तो खाली आल्यावर कसा उपयोग करतोय हे त्याच्यावर असतं. जर त्याने मागच्या जन्मात पण पापं केली आहेत, या जन्मात पण तो पापच करतोय, तर तिथेही त्याच्या पापाचा घडा भरतो आणि मग नेक्स्ट लाईफमध्ये अजून वर्स्ट सिच्युएशनमध्ये तो जन्म घेतो. किंवा त्याच जन्मामध्ये सुद्धा जेव्हा फ्री विल संपतं की त्याने जन्म घेतला आणि अगदी वयाच्या 15 वर्षातच त्याने वाईट कर्म करून फ्री विल संपवलं 20%, 16व्या वर्षापासून तो खूप वाईट स्थितीमधनं जातो व्यक्ती. असं असतं. तर फ्री विलचा उपयोग आपण कसा करतोय? फ्री विल काय? सोल्युशन आहे. फ्री विलमध्ये तुम्ही तुमचे जे सोल्युशन शिकाल, आज तुम्ही आकाशिक रीडिंग शिकाल, हे काय तुम्ही सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं आहे प्रत्येकाने असं नाही आहे. तुम्हाला असलेल्या फ्री विलने तुम्ही ते शिकणार आहात आणि तुमच्या डेस्टिनीला चेंज करणार आहात. आकाशिक रेकॉर्ड ॲक्च्युली डेस्टिनी प्रोग्रामिंग आहे. तुम्ही तुमच्या डेस्टिनीला टोटली चेंज करता आकाशिकने. असं आहे. आणि मी खरं सांगते, जे रत्न वगैरे वापरून आपल्या प्रत्येकाचं सोल्युशन होत नाही. रत्न काय करतात? तुम्हाला एनर्जी देतात, तुमचं कर्म नाही बदलत रत्न. असं आहे. आपण जे चॅट्स वाचण्यासारखे आहेत तेच मी इथे जे या रिलेटेड आहेत. मी आकाशिक रेकॉर्डचा क्लास केला आहे पण मला एंजल दिसत नाही. तुम्हाला यासाठी दिसत नाही कारण तुमच्या आज्ञाचक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत. मी तेच सांगते, जोपर्यंत तुमच्या आज्ञाचक्रामधले ब्लॉकेजेस नाही, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत ना, जसं आपण स्ट्रेस लेवल आपली हाय आहे, आपल्याला ताण आहे परिस्थितीच्या अवतीभोवतीच्या, त्यामुळे आपलं आज्ञाचक्र जे थर्ड आय चक्र आहे ते ब्लॉक्ड आहे आणि ते ब्लॉक्ड असल्यामुळेच आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. ओके. त्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आणि आपण फक्त इमॅजिनेशनमध्ये राहतो. तर आपण पहिल्यांदा जी प्रॅक्टिस करणार ती ऑरा चक्र सगळं क्लीन होण्यामध्ये आणि थर्ड आय ॲक्टिवेशनसाठी आपण पहिल्यांदा प्रॅक्टिस सुरू करणार आहे. बर्थडेट जर माहीत नसेल तर आकाशिक, हो, बर्थडेटची गरज नसते आकाशिकमध्ये. ज्यांना माहिती असेल त्यांनी यूज करावी बर्थडेट, ज्यांना नसेल माहिती त्यांनी यूज नाही करावी. शेवटचा दिवस क्लासचे ऑफलाईन नाही आहे. ऑफलाईन नाही आहे कारण अनेक ठिकाणाहून अनेक जण
कनेक्ट होतात. त्यामुळे ऑनलाईन सगळ्यांना तुम्ही निवांत तुमच्या घरामध्ये बसून अटेंड करू शकता. त्यामुळे आपलं ऑनलाईनच सेशन हे होणार आहे. येस, प्रत्येकाला प्रत्येकाचं आकाशिक रेकॉर्ड पहिल्यांदा मी सांगेन स्वतःचंच पहिल्यांदा बघा, स्वतःलाच हील करा, स्वतःचेच कॉन्ट्रॅक्ट पहिले चेंज करा आणि मग इतरांचे आकाशिक बघा. कारण उगाच तुम्ही त्यांना चुकीचं काहीतरी सांगितलं तर त्यांना मिसगाईड झाल्यासारखं वाटायला नको. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःवरच काम करायचं आपण. ठीक आहे. आता इकडे तुम्ही जेव्हा माझ्यासमोर कराल तेव्हा मला समजेल की तुम्ही त्यांचं बरोबर चेक केलंय की नाही. म्हणून मी ती प्रॅक्टिस घेणार आहे तुमची, एक मोटिवेशन तुम्हाला मिळण्यासाठी. हाऊ टू चेंज कॉन्ट्रॅक्ट ते तुम्हाला शिकवलं जाणार आकाशिक हिलिंगच्या वर्कशॉपमध्ये. फी मी शेवटी सांगते. डाएट फॉर एव्हरी पर्सन विल बी डिफरंट. नाही, इथे सगळ्यांसाठी सेम डाएट मी सांगणार आहे. कुठले ज्यूस तुम्ही प्यायचेत, काय करायचं आहे, आणि सगळे घरगुती आहेत. काही वेगळं ह्याच्यामध्ये काही तुम्हाला रॉकेट सायन्स नसणार आहे. प्रॉपर पद्धतीने सांगणार आहे, जे सगळं सात्विक फूड असेल. शक्यतो ज्यांना नॉनव्हेज खायची सवय आहे त्यांना 3 महिने कंट्रोल करावा लागेल. कारण जेव्हा मांसाहार करतो तेव्हा वृत्ती तामसी होते, पिनियल ग्लँडवर निगेटिव्ह इफेक्ट होतो, असं असतं. जर तुमची तयारी असेल की 3 महिने आम्ही कंट्रोल करू, आम्हाला लाईफमध्ये ग्रोथ करायचे, पुढे जायचे, तर प्राण्यांना मारून खाणं थोडे दिवस थांबवावं लागेल. हे टेक्निक ओरिजिनली कोणी निर्माण केले? आकाशिक हिलिंग हे टेक्निक ॲक्च्युली वेस्टर्न कंट्रीमधनं आलेलं आहे, असं आहे. जर एखाद्याची इच्छा नसेल परत जन्म घ्यायची तर तसं घडू शकतं का? तुम्हाला आकाशिक रेकॉर्डच्या वर्कशॉपमध्ये ते समजेल. फीस सांगते, आधी क्वेश्चन्स घेते. हा कोर्स कोणीही करू शकतं ज्यांची अंडरस्टँडिंग लेवल परफेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला समजते जन्म, मृत्यू, मोक्ष, अध्यात्म. ज्यांचा कोणाचा या सगळ्यावर बिलीव्ह नाही आहे, विश्वास नाही, त्यांनी बघू पण नका याच्याकडे, हे मी सांगेन. ठीक आहे. जे खूप लॉजिकल माइंडचा यूज करतात त्यांनी बघू पण नका याकडे. जर तुम्हाला ज्यांना इच्छा आहे की लाईफमध्ये चेंज करायचं आहे आपल्याला, त्यांनीच तिथे वळा, हे मी सांगेन. कारण प्रत्येक वेळी कॉन्शियसली विचार करून मला दिसेल का, मला होईल का, असं जर असेल त्यांनी करू नका. म्हणून ती माझी जबाबदारी की तुम्हाला पूर्णपणे त्या बरोबर स्टेप बाय स्टेप घेऊन जायचं आहे, असं आहे. 3 महिन्याच्या कोर्सला 4 महिनेही होऊ शकतात, हे पण मी आधीच सांगते. कारण ते तुमच्यावर आहे ना, तुमची एनर्जी मला समजली पाहिजे. आठवड्यात ना एकतर हा 2दा असेल किंवा 1दा असेल. ज्यांना सिरियस इश्यू, डिसीज, हेल्थ इश्यूज, प्रेग्नंट वुमन कोणीही करू शकतं. मी तर म्हणेन जे प्रेग्नंट वुमन आहेत ना त्यांनी करा. तुमचं बाळ आतमध्ये गर्भामध्ये ती एनर्जी घेईल आणि ते त्याचं माइंड प्रोग्रामिंग होईल, असं आहे. तर करू शकतात, कसलीही अट नाही आहे. टाईम टेबल म्हणजे त्या टाईम टेबल जे आहे ते तुम्हाला त्यावेळेला सांगितलं जाईल. मोस्टली संडे सगळ्यांना सुट्टी असते, सॅटर्डे संडे, जे ऑफिसला जाणारे आहेत. त्यामुळे आपलं जे सेशन ना मोस्टली सॅटर्डेला होईल. सॅटर्डे संडे असंच होईल. तर सॅटर्डेला आपलं हे सेशन असंच 8:30 ते 10:30 अशा टाईममध्ये होईल. तुम्ही व्यवस्थित जेवून वगैरे त्या सेशनला बसू शकता. जर गरज वाटली तर लगेच संडेला पण होईल. ओके. बेसिक आकाशी रेकॉर्ड नाही, याच्यामध्ये लेवल 1 आहे, ही लेवल 1 आहे. लेवल 2 काय असतं, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये छान तुम्ही आकाशिक एक्सेस करताय, तुम्हाला समजतंय. लेवल 2 असते ऑटोमॅटिक रायटिंग, जिथे तुमचे एंजल किंवा मास्टर तुमच्याशी कनेक्ट होतात आणि पटापट तुम्ही लिहित जाता, असं असतं. आणि ती ऑटोमॅटिक रायटिंग तर मी स्वतः जे शिकले, मी कुठूनही शिकली नाही. मी माझ्या मास्टर्सकडनं शिकले ऑटोमॅटिक रायटिंग, असं आहे. मी एकदा असेच बसले होते आणि मला माझ्या मास्टरांचा मेसेज आला की बुक आणि पेन घेऊन बस. मी बुक पेन घेऊन बसले आणि फटाफट जे लिहायला सुरू केलं आणि नंतर 4 पेजेस लिहिल्यावर मी एकदम थांबले. आणि इतकं सगळा डेटा मला त्यांनी सांगितला होता, जसं मी मागे पण सेशनमध्ये सांगितलेलं की बराच मला युनिवर्सचा डेटा, बरेच काय गोष्टी मला समजलं. तेव्हा मी पहाटे उठून ते सगळं लिहायची. कारण पहाटेच्या वेळेला एनर्जी खूप छान असते प्रॅक्टिससाठी. शांतता असते, कुठलाही आवाज नसतो आणि आपलं कनेक्शन खूप छान होतं
पहाटेच्या वेळेत. तर ती हेल्प होते आणि त्याच्यातनं मला समजलं की ऑटोमॅटिक रायटिंग हे अशा प्रकारचंच असतं. हो, सॅटर्डे संडेलाच असेल. मधल्या वेळेत मी ठेवणार नाही, कारण ऑफिसला जाणाऱ्यांसाठी पण ते बेटर राहील म्हणून. डाएट साधारण कसं असेल, फार काही मोठं नसेल, नॉर्मलच असेल, पण सात्विक कसं खा तुम्ही, काय काय खा. काही असे पदार्थ असतात ज्यांच्यामध्ये शक्ती असते आपल्या चक्रांना जागृत करण्याची. आपले आयुष्य किती आहे हे समजते, पण तुम्हाला जर समजलं पुढच्या वर्षी तुमचा मृत्यू होणार आहे तर काय होईल तुमचं? म्हणून आयुष्य, मीही कधी विचारलं नाही की माझं आयुष्य किती आहे. प्रेझेंटमध्ये जगूया ना. आज आहे ना आयुष्य, तर आजचा दिवस कसा छान जाईल याचा प्रयत्न करायचा. जर आपल्याला कळलं की पुढच्या वर्षीपर्यंत आपण तेवढेच आपलं आयुष्य आहे, तर आपण ते वर्ष किती वाईटपणे जगू. म्हणून मी आकाशिकमध्ये हे सांगेन की असं काही विचारू पण नका. आणि आकाशिक रेकॉर्डमध्ये निगेटिव्ह सांगितलं जात नाही, चांगलंच सांगितलं जातं तुमच्यासाठी काय आहे ते. ओके. जाणारी व्यक्ती आपल्याशी खूप इमोशनली कनेक्ट असेल तर काय करायचे? तर आपल्याला इमोशनल हिलिंग स्वतःचं करायला लागेल. आपण कसं ओळखायचं की आपली कॅपॅबिलिटी आहे का? स्वतःवरचा विश्वास वाढवा. याच्यामध्ये असं आहे की तुम्ही आधी कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली नसेल तरीही तुम्ही आकाशिक शिकू शकता, असं असतं. कॅपॅबिलिटी ही तुमच्यावर अवलंबून आहे ना, की आपण किती त्यामध्ये एफर्ट्स टाकणार आहे. ही ओव्हरऑल आपल्यावर आहे. आपण जर आपला सोल प्लॅन चेंज केला तर आपण जे कर्म केले आहे मागच्या जन्मी त्यांची भरपाई कधी करणार असं नाही आहे. आपण चांगलं कर्म करायचं आहे आकाशिकला ओळखून. तेच त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की कशा प्रकारे करा. त्याच्यामध्ये खूप प्रेयर्स आहेत, पाथवे प्रेयर्स आहेत, अशा खूप वेगवेगळ्या प्रेयर्स आहेत ज्या तुम्हाला डेली प्रॅक्टिसमध्ये करायच्या आहेत त्या प्रॅक्टिस. आणि त्याच व्यक्तीबरोबर तुम्ही कंपॅशनने, जर समजा इथे मी एक्झाम्पल देते, चांगला प्रश्न होता हा. 2 भाऊ आहेत या जन्मात आणि भावाभावांमध्ये खूप निगेटिव्हिटी आहे. ते एकमेकांना खूप त्रास देत आहेत. पास्ट लाईफमध्ये असं कळलं की पास्ट लाईफमध्ये ते बिझनेस पार्टनर होते आणि त्यांना एकाने दुसऱ्याची हत्या केली. आज तेच भाऊ भाऊ बनून आलेले आहेत आणि आज त्यांच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे. आता त्यांना जर कळलं, ज्या एका एक्सला कळलं की आपण ह्या वायची हत्या केलेली आहे, हे जर त्याने त्याच्या आकाशिकमध्ये पाहिलं आणि आता मी त्याचाच भाऊ बनून आले, तर मी किती वाईट कर्म केले. आता मला या नात्याला, या भावाभावांच्या नात्याला आता मला कंपॅशनने करायचं आहे पुढे. हेच नातं मला कंपॅशनने, लव्हिंग काइंडनेसने पुढे न्यायचं आहे. तर ऑटोमॅटिकली त्याच्या वागण्यामध्ये चेंज व्हायला लागेल जेव्हा तो कॉन्ट्रॅक्टमध्ये चेंजेस करेल. म्हणून म्हटलं याच्यात तुमची अंडरस्टँडिंग लेवल वर यायला पाहिजे, कॉन्शियसनेस वर यायला पाहिजे. यासाठी आधी आपण स्वतःला क्लीन करतो, स्वतःला हील करतो, प्युअर करतो. कर्मांची जबाबदारी घ्या असं मी सांगते. याचा अर्थ काय असतो? आज जे माझ्याबरोबर घडत आहे, आज समोरच्याने जरी धक्का देऊन मला पाडलं तरी धक्का समोरच्याने दिला ही त्याची चूक नाही आहे, चूक माझ्या कर्मांची आहे. हा एक्सेप्टन्स पाहिजे. म्हणून आज त्याने मला धक्का दिलाय, हा एक्सेप्टन्स तुमच्यामध्ये पाहिजे. याला म्हणतात कर्मांची जबाबदारी घेणं. कारण आपण ग्रॅटिट्यूडपेक्षा आपण कंप्लेंटकडे जास्त फोकस करत असतो प्रत्येक वेळी. आणि अशाच व्यक्तींच्या लाईफमध्ये जास्त प्रॉब्लेम्स येतात जे कंप्लेंटकडे फोकस करतात. असं आहे. इफ वी चेंज द सोल कॉन्ट्रॅक्ट वी आर डायरेक्टली अवॉइडिंग द कर्मा. नाही होत असं. तुम्हाला सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज करण्याची जी संधी मिळतीये, मी म्हटलं ना प्रत्येकजण आकाशिकपर्यंत नाही जात, तुम्हाला संधी मिळतीये की तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टला चेंज करा. म्हणजेच काय, तुमची निगेटिव्ह फाईल आता पॉझिटिव्ह होण्याच्या तयारीत आहे, म्हणून तुम्हाला ती संधी दिली जाते. नाहीतर ज्याची कर्म खूप भोगण्याची बाकी असतात ना, तो व्यक्ती ऑलवेज मिसगाईड होणार. त्याला काहीही चांगलं मिळणार पण नाही, त्याने प्रयत्न करूनही त्याला मिळणार नाही, किंवा त्याच्या समोर दिसूनही तो तिथे त्याच्या डोळ्यावर पट्टी येणार, तो ते करायला जाणार नाही, त्याला इच्छाच होणार नाही. नको नंतर बघू, प्रोकास्टिनेशन होणार, आता नको नंतर बघू, हे होणार.
असं होतं. त्यामुळे ज्यांची वेळ आली आहे तेच आकाशिकपर्यंत जातात, हे फिक्स असतं. फायनान्शियल प्रॉब्लेम आले असतील तर आकाशिक रेकॉर्डमधून क्लिअर करू शकतो. हो, मी म्हटलं मगाशी की तुम्हाला अशी प्रेयर दिली जाते ना, त्या प्रेयरनेच तुमचे अर्धे फायनान्शियल ब्लॉकेजेस क्लिअर होतात. इतकी पॉवरफुल असते. आणि ती इतर वेळी कोणालाही दिली जात नाही, फक्त आकाशिक रेकॉर्डच्याच स्टुडंट्सना दिली जाते. आपण फायनान्सवर खूप छान काम करू शकतो, या आजारांवर खूप छान काम करू शकतो, सगळ्यावर करू शकतो. टायमिंग आणि फी काय असेल ते तुम्हाला ग्रुपवर कळवलं जाईल. एखाद्याचे आकाशिक रेकॉर्ड्स तुम्ही बघून सांगाल का? हो, रोजच अपॉइंटमेंट्स असतात आकाशिक रेकॉर्डच्या. ऑनलाईनच असतात. अपॉइंटमेंट बुक करावी लागते त्यासाठी. प्रत्येकाला प्रत्येकाचे आकाशिक रेकॉर्ड मिळतात. आपण 3 महिन्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यावर रोज काय प्रॅक्टिस करावी लागते ती प्रॅक्टिस तुम्हाला दिली जाईल आणि कुठल्याही वेळेत तुम्ही ते करू शकता. आणि कधी किती वेळही तुम्ही करू शकता. वेळ तुमच्यावर आहे की तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे. समोर माणूस असावा लागतो का? नाही, पण त्या माणसाची परमिशन लागते. एखाद्या व्यक्तीच्या परमिशनशिवाय तुम्ही त्यांचं आकाशिक नाही बघू शकत. फाईल ओपन नाही होत, कारण आकाशिक रेकॉर्डसाठी परमिशन घ्यावी लागते. परमिशन घेतल्यानंतरच पुढे तुम्ही जाऊ शकता, असं असतं. योग आणि यांचं कनेक्शन काय आहे? आकाशिक रेकॉर्डची साधना, योग आणि अध्यात्म यांचं कनेक्शन आहे ना. कारण तुम्ही योग करत असाल, तुम्ही साधना करत असाल, ती साधना आणि योग याने तुमच्या ऑरा आणि चक्रावर परिणाम होतो, तुमच्या नाड्यांवर परिणाम होतो. आणि जेव्हा योग करून जेव्हा तुमच्या नाड्यांवर परिणाम होतो तेव्हाच तुमची पिनियल ग्लँड ॲक्टिवेट होते आणि ती ॲक्टिवेट झाल्यावरच तुम्ही ब्रह्मांडाचं नॉलेज गेन करू शकता. म्हणून ह्या सगळ्यांचं एकमेकांशी कनेक्शन आहे. याला नाव वेस्टर्न थिअरीमुळे आकाशिक रेकॉर्ड आहे. ॲक्च्युली आकाशिक आकाशा हा संस्कृत शब्द आहे आणि त्या संस्कृत शब्दामधूनच आकाशिक हे आलेलं आहे. सगळ्यांना मी एक रिक्वेस्ट करते, सगळ्यांनी तकदीरवाला पिक्चर बघा. ज्यांनी पाहिला त्यांना माहिती आहे, ज्यांनी नाही पाहिलाय त्यांनी यूट्यूबवर तकदीरवाला पिक्चर बघा, तुम्हाला सगळं कळेल. तिकडे जो चित्रगुप्त आहे, जो त्याचं पुस्तक तो उघडतो, त्याला जे दिसतंय त्याच्यात, जर तुम्ही तुमचं आकाशिक सेम स्टोरी आपल्या बाबतीत होते. जर आपण क्लिअर आपलं आकाशिक बघू शकलो तर आपण लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. फ्री सेशनमध्ये आता मी जास्त सांगू नाही शकत आहे. मला आर्थिक शारीरिक त्रास होतोय, कोणातरी रात्री मारण्याचा प्रयत्न करतो, खूप वाईट स्वप्न. तुमच्या पास्टची फाईल असेल ती, किंवा काही एनर्जीज आहे त्यामुळे तुम्हाला असं होतंय. तर एनर्जी पण आपण क्लिअर करतो. ह्यामध्ये आकाशिक रेकॉर्डमध्ये आपण आपल्या ॲन्सेस्टरची हिलिंग करतो. कोणाला पितृदोष असेल, ॲन्सेस्टर कर्म असेल, पिढ्यानपिढ्या श्राप मिळालेला असतो, आपण काय करतो त्यासाठी पितृदोष निवारणासाठी काय करतो? नारायण नागबळी करतो. रिझल्ट किती येतो? 10 ते 15% किंवा तितकाही येत नाही. पण आकाशिक रेकॉर्डमुळे तुम्ही ॲन्सेस्टर हिलिंग करू शकता. तुम्हाला कुठल्याही स्पिरिट एनर्जीचा, निगेटिव्ह एनर्जीचा त्रास असेल तर आकाशिक हिलिंगने तुम्ही त्या एनर्जीला स्वतःपासून डिस्कनेक्ट करू शकता. कोणी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक करत असेल तर आकाशिक रेकॉर्डने तुम्ही ती एनर्जी तुमच्यामधनं रिमूव्ह करू शकता. हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोग होतात. जॉईनिंग केल्यावर मी प्रत्येक मेंबरचं आकाशिक मी करणार नाही आहे. कोणाला असं वाटत असेल तर मी हे आधीच क्लिअर करते की प्रत्येकाचा मी जर 200-300 जण कनेक्ट झाले वर्कशॉपला, मी प्रत्येकाचं आकाशिक केलं तर आपले 3 महिने फक्त प्रत्येकाचं आकाशिक रीडिंग करण्यात जाईल. मग तुम्ही शिकणार काय? त्यामुळे मी नाही करणार आहे. मी तुमच्याकडनं ती प्रॅक्टिस करून घेणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे. मी खूप लॉजिकल आणि ॲनालिटिकल पर्सन आहे. सगळ्यात आधी तुम्ही हे स्वतः मान्य करताय, हा ॲक्सेप्टन्स आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. मला आकाशिक रेकॉर्ड्समध्ये लिहिलेलं दिसू शकतं का? कारण तुम्ही लॉजिकल माइंड जास्त यूज करताय. ठीक आहे,
जे खूप लॉजिक यूज करतात त्यांचं कॉन्शियस माइंड जास्त जागृत असतं, बीटा फ्रिक्वेन्सी हाय असते त्यांची. ओके, त्यामुळे ना तुम्हाला पहिल्यांदा सबकॉन्शियसमध्ये कसं जायचं हे शिकवलं जातं आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मेडिटेशन्स दिले जातात. तुम्हाला स्वतःचं हिलिंग करायला शिकवलं जातं की हील करा, मेडिटेशन करा, ऑरा क्लीन करा, चक्र क्लीन करा. ह्या डेली प्रॅक्टिसेस दिल्या जातात, प्रेयर्स दिल्या जातात. त्यामुळे कॉन्शियस माइंड शांत होतं आणि सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट होतं. तर दिसू शकतं. पहिल्यांदा स्वतःवरचा विश्वास वाढवावा लागेल. तुम्हाला खोटं वाटेल, माझी मुलगी 13 वर्षाची असताना मी तिला म्हटलेलं तुझं आकाशिक एक्सेस कर, मी तुला अट्यून केलं आहे, आपण आकाशिक एक्सेस करूया. आणि ती क्लिअर स्पष्ट सगळं सांगत होती. म्हणजे जर 13 वर्षाची मुलगी हे करू शकते तर ॲडल्ट तर इझिली करू शकतात. कारण तिला मी म्हणते, कारण तिला लॉजिक माहिती नाही, तिला काही माहिती नव्हतं. बुक आहे, मी तिला फक्त म्हटलं की तुला जे तुझ्या आकाशिक बुकमध्ये दिसते ते तू सांग, काय आहे ह्याच्यामध्ये लिहिलेलं. आणि ज्या गोष्टी तिला लॉजिकली माहिती नव्हत्या, ज्या तिने ऐकल्या नव्हत्या, ती इझिली सांगत होती असं आहे. तर हे होतं. ओके, आपल्यावर विश्वास पाहिजे आपला. स्वतः काहीतरी काय असतं, तुम्ही एकदा म्हणजे हा चांगला प्रश्न विचारलाय की आपण स्वतः काहीतरी लॉजिकली थिंकिंग करून तेच काहीतरी असं बडबडू की काय. हे बरोबर आहे हा प्रश्न. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसेस दिल्या जातात की तुम्ही असं करा की ज्यामध्ये तुम्ही सबकॉन्शियसमध्ये जाता आणि तुम्हाला स्पष्ट दिसतं. तर ह्याच्यात काय असतं, तुमचे 5 सेन्सेस का जागृत केले जातात त्याचं कारण असं आहे, काहींना ऐकू येतं, काहींना दिसतं, काहींना व्हिडिओ दिसतो, काहींना इमेज दिसते, काहींना आवाज येतो आकाशिक बघताना. हे होतं. तर कुठल्याही सेन्सेसने तुमचं ॲक्टिवेशन होतं, ते असतं आकाशिक. PLR आणि आकाशिकमध्ये काय डिफरन्स आहे? खूप डिफरन्स आहे. PLR म्हणजे तुम्ही फक्त पास्ट लाईफ बघता, आकाशिकमध्ये तुम्हाला एंजल्सशी पण कनेक्ट केलं जातं असं आहे. खूप गोष्टी असतात आकाशिकमध्ये. आकाशिक रेकॉर्डमध्ये फक्त तुम्ही स्वतःचंही नाही, तुम्ही इतरांचंही घेऊ शकता, तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सचंही बघू शकता. डाएटमध्ये नॉनव्हेजचं काय, नॉनव्हेज थांबवावं लागेल थोडे दिवस. पण मी सांगेन ज्यांना कंट्रोलच नाही होत ना त्यांनी खा, हील करून खा. ओके, ते मी सांगेन कसं हील करायचं. कारण काही ना खूप असतं ना की नॉनव्हेज शिवाय आम्ही जगूच शकणार नाही, आठवड्यातनं एकदा तरी खावंच लागेल. तर तेव्हा मी सांगेन की कशा प्रकारे हील करा त्या नॉनव्हेजला आणि मग तुम्ही खा. तर तुम्ही तसं करू शकता. ओके, या वर्कशॉपमध्ये आपण बेसिक ॲडव्हान्स करणार आहे लेवल 1मध्ये, कारण आपण आकाशिक रेकॉर्ड पण शिकतोय आणि आकाशिक हिलिंग पण शिकतोय, दोन्ही गोष्टी आहेत ह्यात. आणि नेक्स्ट लेवल आहे ना जी, ती ओव्हरऑल तुमच्यावर आहे. ज्यांना करायचे ऑटोमॅटिक रायटिंग, बऱ्याच जणांचे मेसेज आलेले आम्हाला ऑटोमॅटिक रायटिंग शिकायचं आहे, ती नेक्स्ट लेवल आहे, ते होतं. ओके, आय थिंक मला असं वाटतं की झालं आहे. आकाशिक रेकॉर्ड कोर्स झाल्यावर किती वेळ द्यावा लागेल ते तुमच्यावर आहे, ओव्हरऑल तुमच्यावर. 1 तास द्या स्वतःला. 1 तास तर आपण देऊ शकतो ना लाईफमध्ये ग्रोथ करायची. तर सकाळी पहाटे उठून द्या 4 ते 5, खूप जास्त चांगला रिझल्ट येतो. हां, सोल्स दिसतात का आकाशिकमध्ये सोल. आता मी ना असं बऱ्याच जणांकडनं ऐकलं आहे की आकाशिकमध्ये म्हणजे रीडिंग करणाऱ्यांकडनं पण असं मी ऐकलं आहे की त्यांना आत्मे दिसतात, कोणी त्यांच्या जवळ येऊन बसतात, कोणी त्यांच्या चेहऱ्यावर येतात, कोणी पाठीवर येतात. मी इतके वर्ष आकाशिक रीडिंग करते पण मला कधीही कुठल्या सोलचा त्रास नाही झाला, कारण त्याच्यामध्ये एक प्रोसेस असते शिल्डिंगची.
ती वर्कशॉपमध्ये शिकवली जाते. विदाऊट शिल्डिंग जेव्हा बसता तेव्हा तुमच्यावर, कारण तुमचा ऑरा ओपन होतो ना त्यावेळेला, ऑरा ओपन झालं की कुठलीही निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होते. त्यामुळे शिल्डिंगची प्रोसेस असते. जेव्हा शिल्ड न करता बसलं जातं, स्वतःभोवती कवच धारण न करता, तेव्हा हे प्रॉब्लेम्स येतात. नाहीतर कोणी आपल्या केसालाही धक्का नाही लावू शकत. जे ग्रुपवरती, मला वाटतं प्रत्येकजण ग्रुपवरती आहे, तर ग्रुपवरती आपल्या आकाशिकचे पूर्ण माहिती, इन्फॉर्मेशन सगळं टाकलं जाईल. फीस टाकली जाईल. ओके, फीस तुम्हाला ग्रुपवर कळवण्यात येईल. फीस वगैरे सगळं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये तुमचे काय काय तुम्ही पॉईंट्स आहेत, काय काय त्यामध्ये शिकणार आहात, हे सगळं त्यामध्ये तुम्हाला येईल. मांसाहारी लोकांना पास्ट लाईफचा आकाशिक रेकॉर्ड दिसेल का? हो, दिसेल. नॉनव्हेज सोडावं नाही लागत. ते सोडण्यासाठी तुमची इच्छा झाली की तुम्ही सोडू शकता, असं काही नाही आहे. ठीक आहे. आय थिंक मला वाटतं की प्राणिक हिलिंगमध्ये आपण शिकलो की दुसऱ्यांचा कर्मामध्ये आपण इंटरफेअर करू नये. अगदी बरोबर आहे. मग जर आपण कोणाचे आजार बरे करण्यात मदत करत असू तर ते कर्मामध्ये इंटरफेअर आहे का नाही, म्हणून तर आपण एनर्जी एक्सचेंज घेतो. प्रश्न चांगला आहे. कोणाच्या कर्मांमध्ये परमेश्वरसुद्धा इंटरफेअर करत नाही, पण तुम्हाला लिहिलेलं आहे तुम्ही डेस्टिनीमध्ये की कोणीतरी समोरनं मला हेल्पिंग हँड येईल, किंवा जो तुमचा आकाशिक करतोय त्याच्याही डेस्टिनीमध्ये ते लिहिलं आहे की तुम्ही ॲज अ सर्व्हिस म्हणून हे काम कराल आणि त्या व्यक्तीला हेल्प कराल, आणि तेव्हाच तुम्ही आकाशिक रिडिंगपर्यंत पोचता, असं असतं. अदरवाईज नाही. म्हणून पूर्वी बघा बार्टर सिस्टीम होती. मी तुम्हाला हे देते, त्या बदल्यात तुम्ही मला हे द्या. मी गहू देते, तुम्ही मला तांदूळ द्या. ओके, आता असं करून चालणार आहे? नाही. म्हणून इथे काय आलं आहे, आपण मनी यूज करतोय. मनी ही एक एनर्जी आहे. आपण त्याला यूज करतोय की मी तुम्हाला हे देत आहे, तर त्या बदल्यात एनर्जी एक्सचेंज म्हणून तुम्ही मला हे द्या, असं असतं. इथे ना मला आता मला वाटतं मी मोस्टली क्वेश्चन कवर केले. 300 मेसेजेस आहेत. एवढा आपण रिप्लाय इथे दिला तर हे होईल. सेशन्स रात्री 12पर्यंत चालेल. काय सांगत होते मी विसरले, स्किप झाले. इथे बरेच मेसेजेस कंटिन्यू येत आहेत. ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही अटेंड करू शकता. कोणी मला सांगेल का? मी अनम्यूट करते की मी कुठल्या टॉपिकवर बोलत होते. हो, आजचे रेकॉर्डिंग ग्रुपवर मिळेल. हां, मी इथे करते अनम्यूट. हात वर करा म्हणजे मला कळेल की मी काय सांगत होते, मी विसरूनच गेले. इथे SK म्हणून आहे. हां सर, तुम्हाला मी अनम्यूट करते. हां सांगा. मी एनर्जी एक्सचेंज बद्दल सांगत होतो तुम्ही. हां, एनर्जी एक्सचेंजचं मी म्हटलं की इथे आपण मनी एनर्जी हे करतो. ओके, तिथे आलं आणि स्किप झालं. बरेच वेळेला असं असतं की जो विषय सांगायचा नसतो तो माइंडमधनं स्किप केला जातो. एनर्जी एक्सचेंज आपण जेव्हा देतो ना, तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या कर्मामध्ये इंटरफेअर नाही करत, म्हणून आपण त्याच्याकडनं आपण दिलेल्या एनर्जीचा एक्सचेंज घेतो. हां, आठवलं मला. बघा, काही लोक लाईफमध्ये, प्रत्येकजण जे काय आज अर्न करत आहेत, प्रत्येकाचं वेगळं वेगळं अर्निंग आहे. काही लॅक्समध्ये करत आहेत, काही CRमध्ये करत आहेत, काही 1000मध्ये अर्निंग करत आहेत. का? कारण मनी ही एक एनर्जी आहे आणि ती हायेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी आहे. तुमचे व्हायब्रेशन जसे असतील तेवढ्याच व्हायब्रेशनची अमाऊंट तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करत आहात. आणि जर तुम्हाला तुमचे व्हायब्रेशन हाय करायचे, जर आपण हे केलं की नेक्स्ट मंथमध्ये मला 5 lakhs मिळू देत, ते 5 lakh तुम्हाला केव्हा मॅनिफेस्ट होतील? जेव्हा तुम्ही तुमची एनर्जी 5 lakhच्या एनर्जी बरोबर मॅच कराल. एखाद्याने ठरवलं की माझं मंथली पॅकेज 3 lakhs रुपये पाहिजे मला, किंवा माझं ॲन्युअल इन्कम मला 1 CR पाहिजे, तर 1 CRच्या एवढी एनर्जी तुम्हाला पहिले गेन करावी लागेल. तेव्हा ती फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होईल तुमची आणि ती, तेव्हा तुम्ही ते इझिली अर्न करू शकता. असं आहे.
मग आपली एनर्जी कुठे जाते, कुठे कमी पडते? वाईट विचार, निगेटिव्ह विचार, सतत काळजी, अवतीभोवतीचं ॲटमॉस्फिअर, याच्याबद्दल गॉसिप, त्याच्याबद्दल गॉसिप, शेजाऱ्यांच्या घरात काय चाललंय, कोणाच्या लाईफमध्ये काय चाललंय, मीडियावरच्या बातम्या, जिथे आपण मदत करायला जाणार नाही पण कुठे भूकंप झालाय, कुठे मारामारी झाली आहे, कुठे काय क्राईम झालं, त्यात खूप इंटरेस्ट असतो. इकडनं कुठेतरी खाली मारामारी झाली की गॅलरीतनं पहिले आपण डोकं काय झालं काय झालं काय झालं, मदत करायला तर आपण जाणार नाही पण त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व, काय झालं तिथे, काय झालं तिथे, ही आपल्याला खूप धावपळ करावी लागते. इथे आपले काय होते, इथे आपले जे विचार आहेत हे खूप डाऊन होतात, एनर्जी लो होते आपली. आत्ता आपण साधना केली आणि कोणीतरी फोन करून सांगितलं त्यांच्या घरात असं झालं, मग का झालं, का भांडण झालं, कशामुळे झालं, हे सगळं निगेटिव्ह ऐकलं की पुन्हा क्राऊन चक्रापर्यंत आलेली एनर्जी पुन्हा मूलाधारपर्यंत आली, मग काही त्याचा उपयोग होत नाही. कोणाच्या लाईफमध्ये काय चाललंय ह्याच्याबद्दल खूप, आणि आता असे टी व्हीवर पण असे इतके प्रोग्राम्स यायला लागलेत, फॅमिली ड्रामा, त्यात पण आपल्याला खूप इंटरेस्ट असतो की आपल्याला माहिती आहे की ते सगळं खोटं आहे पण तरीही आपण त्यात खूप इन्व्हॉल्व होतो. म्हणजे मी बघितलंय अशा मोस्टली स्त्रिया, कारण इमोशनल असतात ना, स्त्रियांमध्ये इमोशन्स हाय असतात की उद्या काय होतंय, कधी उद्याचा हे होईल, आम्ही पटपट पटपट आता आवरणार आणि बसणार. पूर्वी जी सिरियल लागायची सास भी कभी बहू थी, त्याच्यामध्ये म्हणजे 9 कधी वाजतायत आणि आम्ही कधी टी व्ही समोर येतोय, आज काय होणार, असं इतकं म्हणजे माइंड अशा गोष्टींकडे जास्त फोकस करतोय. मग आपले व्हायब्रेशन कसे वाढतील, कसं आपण त्या फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचू, ही तीच प्रॅक्टिस आहे जी प्रॅक्टिस आपल्याला त्या व्हायब्रेशनपर्यंत पोचायला हेल्प करते. आणि मग त्यामुळे आपल्याला खूप अनेक गोष्टींना ना हे करावं लागतं. जर आपल्याला लाईफमध्ये ग्रोथ करायची आहे, मी असं ऐकलं होतं की काही जे बिझनेसमॅन, तर मी नावं घेत नाही पण आपल्याला माहिती आहे आपल्या भारतातले जे असे महान व्यक्ती, त्यांची झोप 3 आणि 4 तासाचीच असते, ते आरामात झोपत सुद्धा नाहीत. का? कारण त्यांचं जो स्ट्रगल आहे ना, आपल्याला त्यांचं लाईफ दिसतंय पण त्यांचा आतला स्ट्रगल नाही माहिती आहे की त्यासाठी ते काय करतायत. जे आध्यात्मिक व्यक्ती, आज मी स्वतःचा एक्झाम्पल देते, आज ज्या लेवलवर आहे, मी ज्या लेवलवर काम करते, असं वाटतं की हा मॅडम ना काय, मॅडम तर हे असं, पण आज तिथपर्यंत पोचायला आहे ना, त्या आध्यात्मिकतेमध्ये सस्टेन होण्यासाठी पण खूप काट्यावरनं चालावं लागतं, खूप परिश्रम घ्यावे लागतात, तेव्हा ती लेवल येते, असं आहे. पण आता आहे ना, इझी झालं आहे, आपण फक्त तिथे फोकस करू शकतो आणि आपल्याला ते व्हायब्रेशन मिळतात, असे. तर लाईफमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींना बदलावं लागतं. आपल्या विचारसरणी, डाएटमध्ये ना हे पण डाएट असणार आहे विचारांचं, की काय पॉझिटिव्ह करा, काय पॉझिटिव्ह करा, काय पॉझिटिव्ह करा. आता जे तुम्ही लाईफमध्ये मगाशी मी दिली होती ना प्रॅक्टिस, की तुम्ही लिहा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आहेत, ओके, लिहा तुम्हाला काय हे प्रॉब्लेम्स, म्हणजे समजा की माझ्या हातनं असं घडलं होतं म्हणून आज हा हेल्थ इश्यू आहे, माझ्या हातून ते, हे माझंच कॉन्ट्रॅक्ट आहे, तर मला हे स्वतःला चेंज करायचं आहे आणि आपली ती तयारी पाहिजे. ठीक आहे, आज तुम्ही हे सेशन अटेंड केलं आहे ना, ह्याच्यात पण काहीतरी तुमच्या डेस्टिनीचं पार्ट आहे म्हणून तुम्ही केलं आहे. 5,000 लोक आहेत सगळ्या ग्रुपवर मिळून, 5,000 मधले 500 लोक आज हे सेशन अटेंड करत आहेत, अजून 300-400 लोक हे रेकॉर्डिंग ऐकतील. तेवढेच लोक का? कारण त्यांची वेळ आली आहे म्हणून, त्याशिवाय नाही मिळत, असं असतं. ओके, मी इथे रेकॉर्डिंग स्टॉप करते.